स्वतंत्र महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री म्हणून लाभलेले यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्यातील 3 किस्से या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला किस्सा हा यशवंतरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा पहिला प्रसंग होता. तो म्हणजे त्यांना 18 महिन्याची झालेली शिक्षा. तो प्रसंग असा होता की त्यावेळी देशप्रेमासाठी अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली होती. 1931च्या मार्चमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना देण्यात आलेली फाशी या साऱ्या घटनांनी त्यावेळी सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं. अशा परिस्थितीत यशवंतरावांचं देशप्रेम त्यांना चैन पडू देईना आणि त्यांनी टिळक हायस्कूलच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली. त्यांनी हायस्कूल आवारात आणि कराड महापालिकेत तिरंगा फडकवला. ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे कळताच यशवंतरावांना 18 महिन्याची शिक्षा झाली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यावेळी त्यांची आई विठाई त्यांना भेटायला आल्यानंतर जेव्हा यशवंतरावांचे हेडमास्तर यांनी असं सुचवलं की यशवंताने माफीनामा लिहून दिला तर त्यांची ताबडतोब सुटका होईल, मात्र त्याच क्षणी त्यांच्या आई म्हणाल्या, "काय बोलता मास्तर? माफी मागायची? माफी मागायचं काही कारण नाही. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे." अशा कणकर आईचे आपण सुपुत्र असल्याचा यशवंतरावांना अभिमान वाटणं स्वाभाविक होतं आणि हाच एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कट्टर विरोधक असणाऱ्या अत्रेंनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली होती तो किस्सा. अत्रेंची लेखणी आणि वाणी याबद्दल आपण जाणून आहोतच. अत्रेंची तोफ धडाडू लागली की भले भले विरोधक आडवे व्हायचे. त्यांची मतं ठळक होती. एकदा कोणत्या एका पत्रकाराने यशवंतरावांना अत्रेंच्या टीकेवरून प्रश्न विचारला. तेव्हा यशवंतराव म्हणाले की मी मराठा वाचत नाही. आणि मग काय, अत्रेंना राग आला आणि अत्रेंनी लगेच वर्तमानपत्रात एक लेख लिहिला ज्याचा मथळा होता, निपुत्रिक यशवंतरावाच्या हाती महाराष्ट्राची धुरा. यशवंतराव चव्हाणांना अपत्य नव्हतं. हा अग्रलेख खूप गाजला. सगळ्यांचं लक्ष आता यशवंतराव काय उत्तर देणार याच्याकडे होतं. या ठिकाणी दुसरा कोणी राजकारणी असता तर त्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला असता आणि प्रकरण बरंच वाढलं असतं. मात्र यशवंतरावांनी आपला संयम सोडला नाही. त्यांनी अत्रेंना फोन लावला आणि ते म्हणाले, "अत्रे साहेब, तुम्ही मला निपुत्रिक म्हणता, पण अहो मी निपुत्रिक नाहीये. चले जाव चळवळीवेळी मला अटक करण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही आणि त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीनं मारलं आणि या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसेच गर्भाशयाला देखील दुखापत झाली आणि त्याचमुळं पुन्हा मला मूल होण्यात अडचण आली." त्यावेळी या गोष्टीनं अत्रेंना धक्का बसला आणि त्यांनी यशवंतरावांची आणि घरी जाऊन त्यांची आणि वेणूताईंची माफी मागितली. इतकंच नाही तर पुढे जाहीर सभेत त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली. अशीच गोष्ट आज घडली असती तर आज नेत्यामध्ये फक्त चिखलफेक होताना आपल्याला दिसते. मात्र यशवंतरावांची नैतिकतेची सर कोणत्याच राजकीय नेत्याला येणार नाही. आजच्या काळात अनेक राजकीय पक्ष यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करतात, मात्र त्यांनी घालून दिलेला नैतिक आणि सुसंस्कृत राजकारणाचा वसा कोण किती पाळतो हा संशोधनाचा विषय आहे. तिसरा किस्सा म्हणजे यशवंतरावांच्या साधेपणाचा आहे. 1977 मध्ये मराठी साहित्य संमेलन कराड येथे झालं होतं आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय यशवंतराव चव्हाण होते आणि दुर्गाबाई भागवत या लेखिका होत्या. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. ज्यावेळेस माननीय यशवंतराव चव्हाण यांना या स्वागत अध्यक्षपदाचं निमंत्रण दिलं त्यावेळेस आणीबाणी नव्हती, पण कार्यक्रमाच्या वेळेस आणीबाणी लागू झाली आणि त्यामुळे साहित्य क्षेत्रातील काही मंडळींनी यशवंतराव चव्हाण यांनी व्यासपीठावर येऊ नये याकरता वर्तमानपत्राद्वारे टीका टिप्पणी आणि आंदोलन केलं. तरी सुद्धा त्यावेळी यशवंतराव चव्हाण एक साधे प्रेक्षक म्हणून कार्यक्रमस्थळी हजर झाले आणि खालूनच माईक हातात घेऊन व्यासपीठाच्या डाव्या बाजूने स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की कृष्णा आणि कोयनेच्या संगमावरती हे साहित्य संमेलन भरते आणि ज्या पद्धतीने कृष्णा व कोयना या दोन नद्यांनी आपल्यामधील मीपणा सोडून एकमेकांमध्ये त्या समरस झाल्या म्हणजेच त्यांचा संगम झाला, अशाच प्रकारचं संगम साहित्यकारांनी स्वीकारलं पाहिजे. कारण मीपणा जर सोडला तर सर्व काही सोपं होतं. आपण सुद्धा आपला मीपणा सोडून एखाद्याला मनापासून स्वीकारलं असेल तर स्वीकारावं. ज्यावेळी ते स्टेजच्या खालून बोलत होते तेव्हा अनेकांनी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती केली, मात्र त्यांनी ती नाकारली आणि मी एक रसिक आणि प्रेक्षक म्हणून इथे आलो आहोत असं ते म्हणाले.
त्यांनी त्यांचा मीपणा सोडून आपण मुख्यमंत्री आहे, स्टेजवर न जाता कसं बोलू, असं काहीही न करता रसिकांमध्ये ते समरस झाले. हे होते यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील 3 किस्से. राजकारणात अनेक लोक येतात, जातात, पण काही मोजकेच लोक नेहमीच चर्चिले जातात आणि लक्षात राहतात. त्याचं कारण त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व वाखण्याजोगं असतं. म्हणून त्यातलेच एक यशवंतराव चव्हाण होते. आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. आमचा व्हिडिओ आम्ही सांगितलेली ही रंजक कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.